नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता नागराजच्या जाळ्यामध्ये जरी महिप्त अडकलेला असला तरीही आता महिप्त हा अगदी बुद्धी चातुर्याने स्वतःची सुटका कशी करून घेणार आहे। त्याचप्रमाणे आता महिप्तला जेव्हा समजतं की त्याचीच माणस ही त्याच्या पहारायावर आहेत, तेव्हा आता महिप्त अशी कोणती युक्ती करून त्या सगळ्यांना आता आपल्या मदतीला बोलावून घेतो आणि तिथून सुटल्यानंतर महिप्त हा सुभेदारांच्या घरी जाऊन कशा प्रकारे सगळ्या सत्याचा खुलासा करणार आहे आणि नागराजनेच 22 वर्षापूर्वीचा अपघाताच्या सुपारी त्याला दिली होती, त्याचप्रमाणे सायली हीच तन्वी असल्याच सत्य हे स्वतः कशा प्रकारे तो सांगणार आहे आणि नागराजला नागराज हा स्वतःच्या बायकोलाही सोडलेलं नाहीये, त्याने स्वतःच्या बायकोलाही किडनप केले, हे सगळं सत्य आता महिप्त बाहेर पडल्यावर मात्र नागराजच्या विरोधातलं सगळ्यांना समजणार आहे। तेव्हा हे सत्य जेव्हा समजणार तेव्हा रविराज कशा प्रकारे नागराजची वाट लावणार, त्याची कॉलर धरून त्याला कशा प्रकारे पोलिसांच्या स्वाधीन करणार आहे, हे सगळे आपल्याला आजच्या या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की सुमन ही बाहेर गेल्यामुळे नागराजच्याच माणसांनी तिचं मंगळसूत्र पडवलेलं असतं, परंतु नागराज तिला तसं काहीच जाणू देत नाही आणि जेव्हा घरी आल्यानंतर सायली हा सगळा घडलेला प्रकार प्रतिमा आणि रविराजच्या कानावर घालते, तर तिथे सायली अर्जुनही असतात आणि जेव्हा सायली अर्जुन यांना हा प्रकार कळतो तेव्हा त्यांनाही याचा जबरदस्त असा धक्का बसतो। अर्जुनच्या डोक्यात तर असंच येतं की कदाचित नागराज काकाने घडवून आणलं असेल, तर नागराज काकाने तू त्याच्यावर पहारा देतेस हे लक्षात घेताच तुझं मंगळसूत्र त्याने चोरून घेतलं, म्हणजे हे सगळं जे काही घडलं ना, हे घडल्याला सगळा कारणीभूत हा नागराज काकाच आहे। सायली म्हणते की हो, म्हणजे सुमन काकू तुम्ही पुन्हा त्याचा पाठलाग करू नये ना म्हणून हे सगळं केलं असेल, पण जाऊ दे, तुम्ही आता एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही आता त्यांचा पाठलाग करू नका, म्हणजे जे काही झालं ना ते सगळं काही विसरून ज्या आपण फक्त घरात लक्ष द्या, बाकी काहीही बाहेर जाऊ नका, कारण तिथे तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असं आता सायलीही त्या दोघांनाही समजवते आणि सुमनलाही सांगते। म्हणूनच आता सुमन म्हणते की पण तेव्हा सायली म्हणते की हे बघ, अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल। नागराजच्या बाबतीतल सत्य रविराजला माहीच नसतं। रविराज विचारतो की मला कळत नाहीये की सुमन तू का पाठलाग करतेस, पण नागराजचं असं काय झालंय, म्हणजे तुला काही संशय आलाय का त्याच्यावर? तेव्हा मग सुमन म्हणते की सुरुवातीला तर मला माफ करा भाऊजी, कारण मी हे सगळं सत्य तुमच्यापासून लपवून ठेवलं, हे सगळं मी तुम्हाला अगोदरच सांगायला हवं होतं, पण मला खरंच धीर नाही झाला हो, म्हणजे आतापर्यंत माझ्याबरोबर हे जे काही वागत होते, मला त्रास देत होते, हे मी कोणासमोरच उघड केलं नव्हतं, परंतु त्या दिवशी सुरुवातीला सायलीने माझ्याबद्दल पाहिलं, म्हणजे हे माझ्याबरोबर जे काही वागले त्यांनी मला मारहाण केली, त्या मारहाणीत माझ्या पाठीवर व्रण उठले होते आणि ते व्रण सायलीने फक्त पाहिले होते आणि त्यामुळे सायलीने मला बोलतं केलं। खरं तर या सगळ्याचं जे काही क्रेडिट आहे ते सायली आणि अर्जुन यांना गेलं पाहिजे, त्यांनी मला बोलत केलं, म्हणूनच मी यांच्या विरोधात उभे राहू शकले। यांनी जर मला अरे केलं तर मग मी त्यांना कार्य करू शकले, फक्त हे सायली आणि अर्जुनमुळे झालं। खरं तर सायलीमुळे तिनेच माझ्यात हिंमत दिली, स्त्रीशक्ती काय असते हे फक्त सायलीने समजवलं होतं मला। पण मग सायली म्हणते की मला तर काळजी वाटते, पण सुमन काकू तुमची मला खूप भीती वाटते, जर तुम्हाला अशा प्रकारे म्हणजेच कोणी रस्त्यात काही त्रास दिला पाठलाग करताना, तर तुम्ही काय कराल? सुमन म्हणते की आता मला माझ्या जीवाची पर्वा नाही, कारण की हे जे काही वागतायत ना, यांना यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे असं मला वाटतं। तेव्हा अर्जुन म्हणतो की सुमन काकू आणि प्रतिमा, त्यात तुम्ही दोघे एक काम करा, तुम्ही ना जाऊन रूम चेक करा नागराज काकाची, म्हणजे कसं आहे
ना जर तिथे मंगळसूत्र असेल तर त्याने स्वतःच्याच रूममध्ये ठेवलं असेल, बरोबर ना? म्हणजे त्याच्या कपाटात वगैरे कुठेतरी ठेवलं असेल. जर ते मंगळसूत्र त्यानेच हरवलं असेल किंवा कुठेही त्याने चोरलं असेल तर मात्र आपल्याला खरंच कळू शकतं की हे त्यानेच केले की दुसरं कोणी केलंय. आता हे ऐकल्यानंतर मात्र रविराज म्हणतो की इतकी मजल गेली आहे त्या नागराजची, तो इतका विचित्र वागतोय आणि सुमनला तो उलटसुलट बोलायचाच, तिचा अपमान करायचा हे मला अगोदर ठाऊक होते. परंतु आता मात्र त्याची मजल वाढलेलीच दिसते. किती काही झालं तरीही त्याला काहीच कळत कसं नाहीये हे सगळं जे काही घडतं ना, त्यामागे हा नागराजच तर जबाबदार नसेल ना. आता इथे रविराज हा भयंकर चिडलेला असतो, कारण की नागराजचे हे जे काही वागणे आहे ते तर त्याला अजिबातच आवडलेलं नसतं. मग प्रतिमा त्याचप्रमाणे तिथे दोघी जणही जाऊन ते सगळे चेक करतात आणि जेव्हा नागराजचं कपाट उघडतात तेव्हा नागराजच्या कपाटामध्ये त्यांना खरंच जे सुमनचं मंगळसूत्र असतं ते सापडलेलं असतं. आता ते मंगळसूत्र जेव्हा ती पाहते तेव्हा तिला धक्काच बसतो. आता अर्जुन म्हणतो की म्हणजे आपल्या म्हणण्याप्रमाणेच घडलंय. नागराज काकाने ते मंगळसूत्र स्वतःच्या माणसांकडूनच चोरी करून घेतलं आणि स्वतःकडे ठेवलं. आता त्याचं हे रूप पाहिल्यानंतर मात्र सुमनला धक्काच बसतो. म्हणजे असंही करू शकतात. तर इथे या सगळ्या गोष्टी घडत असताना सुमनला मात्र तिचं मंगळसूत्र मिळालेलं आहे, परंतु नागराजच्या बाजूने एक एक गोष्टी घडत गेल्यात आणि त्या अशा प्रकारे की नागराज आता पुरता अडकणार आहे. त्यानंतर नागराजने दुसरा पॉइंट एक महत्वाचा केलाय आणि तो सांगितला देखील महिप्तला त्यांनी सांगितलंय की तुझ्याच एका माणसाला मी पह्यावर बसवलेला आहे आणि त्या माणसाला त्याने त्याचे आणखी 2 माणस म्हणून आणून तिथे महिप्त जिथे आहे त्या जुन्या गॅरेज जवळ पहायावर ठेवले. परंतु ही जी सगळी काही गोष्ट घडते ही गोष्ट त्या बाहेरच्या माणसांना माहीत नाही की त्यांचे साहेब म्हणजेच महिप्त चिकरे स्वतः त्या खोलीमध्ये त्यांना गॅरेजमध्ये डांबून ठेवले. नागराज आता त्या माणसांना व्यवस्थितपणे नेहमीसारखी सूचना देतो आणि म्हणतो की हे बघा, आता मी निघालो आहे, मी रात्रीपर्यंत काही परत येणार नाही किंवा उद्या सकाळीच परत येईल. त्यामुळे एक काम करायचं, तिकडे पहारा द्यायचा व्यवस्थितपणे आणि जर काही चूक झाली तर माहिती तुम्हाला तुमचे शिकरे साहेब काय करू शकतात ते काहीही करून तुम्हाला संपवतील. त्यामुळे त्यांचं काम चोख झालं पाहिजे. तर एक माणूस विचारतो की साहेब, आम्हाला एक गोष्ट ठाऊक आहे की शिकरे साहेब त्यांचं काम झालं नाही की समोरच्या माणसाला सोडत, परंतु ते इतकही सांगतात की पैसे मात्र ते पुरवतात. तेव्हा नागराज पटकन म्हणतो की ठीक आहे, राहू दे, पैशाचं काय, पैशाचं उद्या बघता येईल. एकदा की महिप्त समोर आला की मग आपण पैसे देऊया. आता नागराजच्या याच बोलण्यावर त्या माणसाला डाऊट येतो. तो विचार करतो की आमचे शिकरे साहेब कधीही पैशांच्या बाबतीत हे सगळं करत नाहीत. एकदा काम दिलं की त्या व्यक्तीला दाम देणं हे त्यांच्या नियमात असतं. म्हणूनच आता त्या व्यक्तीला जरासा संशय येऊ लागतो. तर या सगळ्या गोष्टी घडत असताना नागराजच्याच रूममध्ये मंगळसूत्र सापडल्याने इथे सगळ्यात मोठा धमाका झालेला असतो आणि प्रियाला मात्र यातला काहीही ठाव ठिकाणा नसतो. कोणाचं काय चाललं हे तिला काहीच कळत नसतं, कारण की ती साक्षी सोबत असते. तिला साक्षी सोबत मैत्री निर्माण करून सगळ्या काही गोष्टी आपल्या बाजूने करून घ्यायच्या असतात. आता नागराज हा त्या माणसाला सांगतो की बरं, तुझ्या पैशाचं आपण 1-2 दिवसात महिप्तशी बोलून मी बघतो. तू एक काम कर, तू आता इथे पहारा ठेवायचं, समजलं? अजिबात कुठेही कोणी हल्ला नाही पाहिजे. आणि नंतर मग आता नागराज हा घरी जातो. घरी गेल्यानंतर जेव्हा मंगळसूत्र हे तिला मिळतं, म्हणजेच आपल्या सुमनला मिळतं, तेव्हा ती त्याला जाब विचारते की हे काय, माझं मंगळसूत्र हे तुमच्या कपाटात कसं काय आलं? आता तिने मंगळसूत्र शोधलं. त्यामुळे आता नागराज तर आणखीनच चौताळतो आणि तो रागानेच तिच्याकडे बघायला लागतो. परंतु आता त्याला माहीत नसतं की तिच्या बाजूने सगळी फॅमिली आहे आणि अख्खं किल्लेदार
कुटुंब हे सुमनच्या मागे आहे, नागराज हा एकटा आहे, हे त्याला माहीच नसतं. तर इथे दुसऱ्या बाजूने नागराजचा दुसरा काळही सुरू झालेला असतो. महिप्तला नागराजने ज्या काही धमक्या दिलेल्या असतात त्या आठवतात, की तुझ्या मुलीला मी अडकवेन आणि तुझ्या मुलीला मी पुन्हा जेलमध्ये देईन. महिप्तला ते काही सहन होत नसतं. महिप्त हा किती कुख्यात गुंड असला तरीही त्याचं त्याच्या लेकीवरती जीवापाड प्रेम असतं. त्यामुळे तो आता मनातच विचार करतो की नाही, आता या नागराजने मोठी हुशारकी मारून त्याचा प्लॅन तर मला सांगितला, परंतु आता याच प्लॅनचा वापर करून मला इथून बाहेर निघालं पाहिजे. आता बाहेर जे आहेत ते माझे ओळखीतले गुंड आहेत, म्हणजे माझी जुनी माणसं आहेत. ही माणसं माझा आवाज किंवा माझा एखादा इशारा नक्कीच समजतील आणि मला प्रयत्न करत राहिले पाहिजे. या माणसाने माझं तोंड तर बंद केलं नाहीये, मी तोंडाने तर यांना आवाज देऊ शकतो. म्हणून महिप्त आता जोरजोरात ओरडायला लागतो आणि त्या माणसाच्या नावाने जो गुंड पह्यावर ठेवलेला असतो त्याला हाक मारू लागतो की लवकर ये, लवकर ये, तुझा साहेब इथेच आहे, महिप्त चिकरे इथेच आहे, या लवकर, मला सोडवा. असं जोरजोरात तो आता ओरडायला लागतो. आणि तिथून तो ओरडायला लागत असताना ती जी माणसं असतात ती म्हणतात की हा साहेबांचा आवाज होता का? मला तर वाटतं की हा महिप्त साहेबांचा आवाज होता. म्हणून मुद्दाम जर कोणीही त्याच्यावरती म्हणजे त्याला भूलचूक करत असेल किंवा त्याची दिशाभूल करत असेल, त्यासाठी तो माणूस काय करतो तर त्याचे 2 माणसं आतमध्ये पाठवतो आणि म्हणतो की आतमध्ये जाऊन बघा कोण आहे, तोपर्यंत मी इथेच लक्ष देतो, कारण की नागराज साहेबांनी सांगितलंय की गेटवरून कुठेही हलायचे नाही. त्यावेळेला मग आता ते गुंड असतात ते आतमध्ये जातात आणि तो दरवाजा लॉक केलेला असतो, तो दरवाजा फोडतात. आतमधून महिप्त ओरडतो आणि म्हणतो की खोडा खोडा, ते कुलूप खोडून टाका, इथे मीच आतमध्ये महिप्त शिकरे आहे असं म्हणून आता तो त्या सगळ्यांना कुलूप तोडायला सांगतो. आणि नागराज मात्र इथे घरी असताना त्याला कसलीही भीती नसते. जो महिप्तचा प्लॅन असतो तो प्लॅन आता इथून निसटायचाच असतो. त्यामुळे आता महिप्त हा तिथून व्यवस्थितपणे निसटलेला असतो आणि जो त्याचा गुंड असतो तो म्हणतो की साहेब, हे सगळं काय आहे, म्हणजे तुम्हाला इथे बांधून ठेवले. त्या नागराजने आम्हाला सांगितलंय की तुम्ही तर इथे नाहीये, म्हणून नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे आता? तेव्हा महिप्त म्हणतो की तुम्ही फक्त मला इथून बाहेर काढा. त्या माणसाला आता मी जिवंत गाडतो की नाही तेच बघा, पण त्याच्या अगोदर त्याची जी काही वाईट कर्म आहेत ना, ती सगळी कर्म मी त्याच्या भावासमोर आणणार, कारण की त्या माणसाला हे सगळ्यामध्ये मला अडकवायचंच आहे. मला माझ्या लेकीसाठी तर शांत राहिलं पाहिजे. त्याला जेलमध्ये घालवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि तिथेच जाऊन त्याला मारून टाकणार, असं आता इथे महिप्तचं ठरलेलं असतं. त्यामुळे महिप्त सुटल्यानंतर सुरुवातीला पाणी मागतो की प्लीज मला पाणी द्या. आता तो पाणी पित असतो आणि म्हणतो की माझी तब्येत जरा ठीक नाहीये. आता ती जी गुंड असतात त्याचीच माणसंहित याला मदत करत असतात बाहेर निघण्यासाठी, कारण महिप्तने बरेच दिवस काही खाल्लेलं नसतं किंवा तसंच त्याला बांधून ठेवल्यामुळे त्याच्या शरीराची अवस्था अगदी बेकार झालेली असते, एखाद्या मरगळलेल्या माणसासारखी. त्यामुळे तो त्या माणसांच्या मदतीनेच पुढे निघालेला असतो आणि तो म्हणतो की मला सुरुवातीला तुम्ही सुभेदारांच्या घरी सोडा, म्हणजेच अर्जुन सुभेदार वकील. तेव्हा त्याच्या माणसांना त्याचा पत्ता बरोबर माहीत असतो, म्हणूनच इथे आता महिप्त हा त्याच्या माणसांनी सोडल्याबरोबर तिकडे येत असतो. तर इथे आता जे काही नागराजचं सत्य समजलेलं असतं त्यामुळे घरातले सगळेजण डिस्टर्ब असतात. परंतु तेवढ्यातच आता 4 जे गुंड असतात ते महिप्तला घेऊनच येतात आणि महिप्त सगळ्यांच्या समोर उभा राहतो. आता तो उभा राहिल्यानंतर सगळ्यांना म्हणतो की हे बघा, मी महिप्त शिकरे. आता त्याला पाहिल्यानंतर सगळेजण बघत बसतात. आता अर्जुनलाही धक्का बसतो की हा महिप्त इथे अचानक घरी कसा काय आला. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन सर, आपण याला शोधत होतो आणि हाच इथे घरी कसा काय आला.
तेव्हा सगळेजण त्याच्याकडे आता बघतच राहतात. घरातलं वातावरण हे अगदी टेन्स झालेलं असतं सगळीकडे. अगदी चांगलं वातावरण असल्याने, म्हणजेच लवकरच अस्मिताचं बाळ येण्याने सगळं घरातलं वातावरण आनंदमय झालेलं असतं. परंतु कुठेतरी घरात थोडं टेन्शनचं वातावरण असतीच, कारण सचिनने जो काही अस्मिताला धोका दिलाय त्यामुळे घरातले प्रत्येक जण काळजीमध्ये असतात. आता तिथून महिप्त आल्याबरोबर रविराज आणि अर्जुन दोघजण धावत येतात आणि त्याला कॉलर धरून विचारतात की तू इथे काय करतोयस आणि तू कुठे होतास इतके दिवस? आज तू आमच्या समोर आलायस आणि सांग मला 22 वर्षापूर्वीचा अपघात तूच घडवून आणला होतास ना, सांग. असं म्हणून आता रविराज हा त्याला विचारत असतो आणि त्यावेळेला तो म्हणतो की हो, ते सत्य सांगण्यासाठी मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे. ते सत्य मला सांगायचंय. हे बघा रविराज साहेब, तुम्ही माझ्यावरती आरोप टाकताय वकील साहेब, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मला चालवणारा कोणता तरी दुसराच व्यक्ती होता. त्याने मला सुपारी दिली होती. आता मग अर्जुन विचारतो की हो, तेच विचारतोय आम्ही तुला की तुला कोणी सुपारी दिली होती. त्यावेळेला महिप्त बोलून दाखवतो की साहेब, ही सुपारी मला दिली होती ते म्हणजे स्वतः तुमच्या भावाने, तुमचा भाऊ म्हणजेच नागराज किल्लेदार यानेची सुपारी दिली होती. आता महिप्त अगदी चक्कर आल्यासारखा खाली पडत असतो. तेव्हा अर्जुन आणि रविराज त्याला सावरतात आणि म्हणतात की बोल बोल, लवकर बोल, काय झालं आहे? मग पुढे काय? मग आता रविराजला हे ऐकून धक्काच बसलेला असतो आणि हे सगळं खरंतर सायली आणि अर्जुनला आतल्या आत माहीत असतं, कारण की नागराज हा प्रत्येक फ्रेममध्ये येतोय, म्हणजे कुठे ना कुठेतरी नागराज हा अडकलेला आहेच. कारण जे काही सुमन बरोबर त्याचं वागणं आहे हे पाहून सगळ्यांना त्याचा संशयच येत असतो. नंतर आता अर्जुन विचारतो की नागराज काका, सगळं कशासाठी आणि का केलं तुम्ही दोघांनी मिळून? तेव्हा मग महिप्त म्हणतो की नागराज, त्याने मला सुपारी दिली आणि मला पैसे दिले होते. त्या बदल्यात त्याने हे सगळं करायला सांगितलं, कारण की त्याला भावाची प्रॉपर्टी हवी होती आणि या प्रॉपर्टीवरूनच त्याने मला मारण्यासाठी सुपारी दिली होती. आणि मी म्हणजेच तो ड्रायव्हर बाबूला ही सगळी सुपारी दिली आणि त्यानेच तुमचा अपघात घडवून आणला. आता महिप्त हे सगळं सत्य सांगतो. त्यामुळे घरातल्या प्रत्येकाला धक्का बसतो. त्याचबरोबर महिप्त सांगतो की तो इतका नीच आणि नालायक माणूस आहे की त्याने स्वतःच्या बायकोलाही डांबून ठेवायला कमी केलेलं नाही, कारण तिला आमच्याबद्दलचं सत्य समजलं. म्हणजे जी त्याची बायको आहे ती मला ठेवलेल्या गोडाऊनमध्ये आली होती आणि तिने सगळं सत्य ऐकलं होतं आणि त्या सत्याचा खुलासा ती तुमच्या समोर करणार. त्यामुळे या नागराजने तिलाही डांबून ठेवलं होतं. आता हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्का बसतो. आता नागराजने तिला कुठे डांबून ठेवलं असेल हे सगळं आता रविराज आणि अर्जुन त्याला विचारत असतो. परंतु महिप्त त्याला पत्ता तर सांगतो, पण नक्की हे सगळं काय असेल, तिला तिथेच ठेवलं असेल की कुठून हलवली असेल हे काही माहीत नाही, असं त्याला आता महिप्त बोलून दाखवतो. परंतु नागराज हा माणूस खूप विचित्र आहे. तो काही करू शकतो, कोणाचाही जीव घेऊ शकतो. इतके वर्ष मी त्याच्यासाठी काम केलं, परंतु आज त्याने माझ्याबरोबर जे काही वागलाय त्यामुळे मी त्याला कधीही माफ करू शकत नाही, असं महिप्त म्हणतो. मग पुढे वकिलालाही बोलून दाखवतो की काय ना किल्लेदार आणि सुभेदार, तुम्ही दोघेही वकील आहात, कायद्याच्या दृष्टीने त्याला शिक्षा द्यालच, परंतु मी मात्र आता त्याला सोडणार नाही, कारण की माझ्यासोबत तो जे काही वागलाय, माझ्याबरोबर जी गद्दारी केली, त्यामुळे मी आता त्याला अजिबातच सोडणार नाहीये. कारण नागराजने ज्या प्रकारे त्याला किडनप केलेलं असतं आणि महिप्त त्याच्याकडे अडकलेला असला तरीही जखमीत अडकलेला वाघ हा अधिकच भयानक असतो आणि तसंच काहीच महिप्तचं होणार आहे. आणि महिप्त आता मास्टरमाइंड बुद्धीचा वापर करून त्याने अडकवलेला आहे नागराजला. परंतु जेव्हा रक्षकच भक्षक बनतील तेव्हा महिप्तच्या एका चालीमुळे आता नागराजचं संपूर्ण साम्राज्य हादरून गेलेलं आहे. आता महिप्त अंधार कोठडीतून बाहेर पडलेला आहे आणि नागराजच्या विनाशाची पहिली ठिणगी त्याने अगदी व्यवस्थितपणे टाकलेली आहे.
आता महिप्त सगळ्यात आधी इथून बाहेर पडल्यानंतर कशा प्रकारे तो आता नागराजला संपवेल आणि रियाचंही सत्य कशा प्रकारे तो सगळ्यांसमोर आणणार आहे आणि जेव्हा रविराज हा नागराजला भेटणार तेव्हा त्याची कॉलर धरून तो कशा प्रकारे त्याला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे, नागराज हा पोलिसांच्या ताब्यात जाईल की महिप्त त्याला संपवेल, सगळं आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.